त्यासाठी कृपा पुरव आणि प्रेमस्वरूपाच्या अद्भुत गुण आणि गहन अशा गोष्टी शास्त्रामध्ये लिहून ठेवल्या. प्रेमस्वरूपाचं ज्ञान तो आम्हाला देखील मित्र. सर्व गौरव सन्मान तुला देतो. विनंती प्रभू येशूच्या गौरी नावात मागतो म्हणून काय बाप्पा. उत्पत्ती 2:7 पासून आम्ही आमच्या अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करणार. उत्पत्ती 2रा अध्याय आणि 7वं वचन. राजा प्रेषितांची रूप घेणार आहेत का प्रगटीकरण घेणार नाही आज रक्ताविषयी. उत्पत्ती 2:7 मध्ये उत्पत्ती 2:7 मध्ये मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्या जीवनाचा श्वास फुंकिला तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आणि मनुष्याची जी निर्मिती परमेश्वराने केली त्या निर्मितीमध्ये आम्हाला पहा मिळतं की ज्यावेळेस त्याला निर्माण केलं त्यावेळेस तो जीवधारी प्राणी झाला. जीव धरून ठेवणारा प्राणी. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की मनुष्याचं जे काही शरीर परमेश्वराने बनवलं ह्या शरीराचे 3 भाग आम्ही या ठिकाणी पाहतो. तेसलोनिकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला आमच्या शरीराविषयी लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळते. पहिले तेसलोनिकराचा 5वा अध्याय आणि 23 वचनामध्ये शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करू आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या आगमनासमयी तुमचा आत्मा जीव व शरीर हे निर्दोष असे संपूर्णपणे राखले जावं. तेसलोनिकराचं पत्र ज्या पावलाने लिहिलं या पत्राचा शेवट करत असताना पाऊल त्या ठिकाणी मंडळीला म्हणतो की प्रभू येशूचं पुनरागमन होईल त्या समयी तुमचा जीव आत्मा आणि शरीर पूर्णपणे निर्दोष राखला जावं. ते पण निर्दोष राखला जावं असं तू त्या ठिकाणी. आज आम्ही वर घ्या ते माईक वर ते राहू द्या. तर जीव आत्मा आणि शरीर या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. तर आज आम्ही जो काही जीव आहे जीव या जीवाविषयी आम्ही अभ्यास करणार आहोत. खालच्या पावलाने काय लिहिलं की तुमचं जीव आत्मा आणि शरीर हा निर्दोष राखला जावं. मग आम्ही जो मनुष्याचा जीव आहे जीवधारी मनुष्य त्या ठिकाणी त्याला परमेश्वराने निर्माण केलं. तर हा जो काही जीव आहे ह्या जीवाविषयी आज आम्ही पवित्र शास्त्रामधून आम्ही अभ्यास करणार आहोत. आणि मग मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग अनेक गोष्टी आलेल्या आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग मनुष्य ह्या जीवाविषयी वारंवार त्या ठिकाणी बोलत असतो नाही का. मला माझ्या जीवाचा कंटाळा आला, माझा जीव नकोसा झाला नाही का. दाविदाच्या स्तोत्रामध्ये तुम्हाला भरपूर संदर्भ सापडतील. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद. माझा जीव देवासाठी माझा जीव ताजा तवाना झालाय नाही का. तर अशा ह्या जीवाविषयी मनुष्य प्रत्येक वेळेस सारखा तू त्या ठिकाणी बोलत असतो. जसे प्रसंग येतील तशा घटना घडतील तसे शब्द मनुष्याच्या मुखातून त्या ठिकाणी बाहेर पडतात. आणि मग हा जीव जो आहे ह्या जीवाविषयी आम्ही आज महत्वाचा अभ्यास आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जीवाविषयी भरपूर त्या ठिकाणी लिहिलेलं पाहायला मिळतं नाही का. येसावाने ज्यावेळेस हितींच्या मुली करून आणले त्यावेळेस मग याकोबाची पत्नी काय म्हणती ते हितींमुळं मला माझा जीव नकोसा झाला नाही का. आणि जो जीव आहे ह्या जीवाविषयी आज आम्ही बऱ्याचशा काही गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. आता लिवी आता 17 अध्याय लिवी आता 17 जो अध्याय आहे ह्या 17व्या अध्यायाच्या 11 वचनामध्ये जीवाविषयी मोशेने लिहून ठेवलेलं आम्हाला पाहायला मिळतं. लिवी आता 17 अध्याय आणि 11 वचनामध्ये शरीराचे जीवन जर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. कारण रक्तात जीव असल्या कारणाने
रक्तानेच प्रायश्चित होतो. मनुष्याचे जीव कुठं आहे? मनुष्य जीवधारी प्राणी आहे. तर ह्या रक्तामध्ये मनुष्याचा काय आहे? जीव असलेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून मोशे त्या ठिकाणी लिहितो की मनुष्याचे जीवन तर त्याच्या रक्तामध्ये असते. आणि मनुष्य का वारंवार आपल्या जीवाविषयी बोलतो? तर त्याच्या रक्त हे त्याचं काय आहे? जीवन आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलं, नाही का? उत्पत्ती पहिला अध्याय 26-27 मध्ये देवाने आपल्याशी सदृश आणि आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य त्या ठिकाणी बनवला. आणि मनुष्याचा आत्मा जो आहे तो आमच्या शरीरामध्ये आहे. आणि म्हणून योग 33:4 मध्ये योग त्या ठिकाणी म्हणतो, योग 33:4 मध्ये की देवाच्या आत्म्याने मला काय केलेलं आहे? निर्माण केलेलं आहे. म्हणून मनुष्य देवाच्या काय कसा आहे? प्रतिरूपाचा आहे. योग किती झालं? 33:4 मध्ये, योग 33:4 मध्ये. देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे. हा. सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झालं आहे. आणि ह्या जीवाविषयी म्हणजे रक्ताविषयी आज आम्ही या ठिकाणी पाहणार. आपला जो काय आज विषय आहे तो म्हणजे रक्ताचे गुणधर्म आणि रक्ताचं जे काही महत्व आहे की विशेष उद्देशाने परमेश्वराने मनुष्याला बनवलं आणि आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये रक्त असलेलं आम्हाला पाहायला मिळतं. कुठे थोडीशी जर जखम झाली तर रक्त आमच्या शरीरातून काय येतं? बाहेर येते. उत्पत्तीच्या पुस्तकात ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्याला बनवलं तेव्हापासून मनुष्य काय आहे? जीवधारी प्राणी झालेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि रक्ताविषयी बऱ्याच आज्ञा परमेश्वराने नियमशास्त्रामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. आम्ही जर 10 आज्ञा आम्ही जर पाहिल्या तर या 10 आज्ञामध्ये परमेश्वराने सांगितलं खून करू नये, नाही का? खून करू का? खून करू नको म्हणून सांगितलं की मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा आहे. मनुष्याला शिव्या देऊ नको, नाही का? तो देवाचं प्रतिरूप आहे, नाही का? आणि मग आम्ही जर त्याला त्रास देतो, आम्ही जर त्याला खून करतो किंवा जर काही गोष्टी करतो तर देवाचे न्यायदंड मनुष्यावर त्या ठिकाणी येतात. आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट आपण पाहिली की परमेश्वराने नियमशास्त्रामध्ये 10 आज्ञामध्ये नियम दिला की काय करतो? खून करू नको. निर्गम 20 अध्याय आणि 13 वचनामध्ये. निर्गम 20:13 मध्ये सांगितलं तू काय कर? खून करू नको. आता याचा परिणाम काय होतो ते आम्ही या ठिकाणी पाहतो. तर रक्तामध्ये काय आहे? जीव आहे. रक्तात गुणधर्म काय? तो जीव त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून सांगितलं तू त्याचं रक्तपात करू नको, त्याचं तू काय करू नको? खून करू नको. त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम आता या ठिकाणी पाहणार आहोत. यशाया पहिला अध्याय 15 वचनामध्ये. कुणीतरी वाचलं तर खूप बरं होईल. यशाया पहिला अध्याय आणि 15 मध्ये देव म्हणतो की तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकीतो. तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. खून करणारे अनेक लोक स्वतःला धार्मिक समजून त्या ठिकाणी मंदिरामध्ये येतो. याजकाला ते समजत नव्हतं, इतर लोकांना ते दिसत नव्हतं. पण परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो की तुम्ही हात पसरता त्यावेळेस मी तुमचं ऐकत नाही, कारण तुमचे हात काय झालेले आहेत? रक्ताने भरलेले. आणि हा जीव जो आहे तो जीव म्हणजे आम्हाला रक्तामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आणि त्याचा परिणाम जो आहे तो मनुष्याच्या हातावर झालेला आम्हाला पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते यशाया 59:3 मध्ये रक्तपात केल्यानंतर मनुष्य विटाळला जातो म्हटले. कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत. तुमची वाणी असत्य आहे. तुमची जीवा दुष्टतेचे शब्द पुटपुटली. बोटे काय होतात? रक्ताने विटाळले जातात 59:3 मध्ये. आणि मग जे खून करतात तर खुनी मनुष्यावर ज्याचा खून केला त्याचा रक्तपात त्याच्या मस्तकावर त्या ठिकाणी येत असलेला पाहायला. दुसरे शमूएल पहिला अध्याय आणि 16 वचनामध्ये. दुसरे शमूएल पहिला अध्याय 16 वचनामध्ये.
दावीद त्याला म्हणाला, तुझा रक्तपात तुझ्यात माती असून परमेश्वराच्या अभिषिक्ताचा मी वध केला असे म्हटल्याने तुझ्याच मुखाने तुझ्या विरुद्ध साक्ष दिली आहे. शौल राजा आत्महत्या करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु त्याचा जीव जात नव्हता. आणि तिथून एक मनुष्य त्या ठिकाणी चालला. शौल राजा त्याला म्हणाला की तू मला आता लवकर मारून टाक, मला तो भुसकून टाक, नाहीतर पैसे लोक येतील ते मला नाग होतील. आणि त्या मनुष्याने काय केलं की त्याला भुसकून त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं. आणि त्याला वाटलं आता ही अतिशय चांगली उत्तम बातमी आहे. आणि मग तो दावीद राजाकडे पळत गेला. त्याला असं वाटलं मला काहीतरी चांगलं बक्षीस त्या ठिकाणी, कारण दावीद आणि शौल यांच्यामध्ये काय शत्रुत्व त्या ठिकाणी निर्माण झालं. परंतु दावीदाने त्याला जे उत्तर दिलं ते अतिशय धक्कादायक उत्तर असेल पाहायला. आणि मग दावीद त्याला म्हणाला, तुझा रक्तपात तुझ्या माथेवर, आणि म्हणून रक्तामध्ये जीव आहे, म्हणून परमेश्वराने लिहून ठेवलं रक्त खून करू नको. जर खून केला तर रक्ताचे परिणाम त्याच्या खुनी मनुष्याच्या हातावर, त्याच्या मस्तकावर झाले त्या ठिकाणी जीव पास. रक्तामध्ये काय आहे? जीव आहे. त्याचा पहिली गोष्ट आपण या ठिकाणी आता पाहिली. आता दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की रक्तामध्ये काय आहे? जीव आहे. उत्पत्ती 4:10 मध्ये, उत्पत्ती 4:10 मध्ये तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरडते. कायनाने हवेलाला जे मारलं आणि त्याला त्यांनी पुरून टाकलेला असेल, त्यांनी पुरवा नष्ट केला असेल, पण तू परमेश्वर कायनाला म्हणतो की तुझा भाऊ तू कुठे आहे, नाही का? आणि मग तो म्हणतो मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? आणि परमेश्वराने त्याला जे उत्तर दिलं ते म्हणजे तुझ्या भावाचं रक्त जमिनीतून काय करतंय? ओरड करतंय. का ओरड करतंय? कारण लिवी 17:11 मध्ये मनुष्याचं जीवन तर कुठं आहे? रक्तामध्ये आहे. त्याचे परिणाम आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं इब्री 12:24 मध्ये, इब्री 12:24 मध्ये प्रभू येशूला देखील वरस्तंभावर मारण्यात आलं, त्याचं देखील रक्त त्या ठिकाणी सांडण्यात आलं. आणि हाबेलाचं रक्त आणि प्रभू येशूचं रक्त याची तुलना त्या ठिकाणी केलेली आम्हाला पाहायला मिळतात. हाबेलाचं रक्त आणि प्रभू येशूचं रक्त, नाही का? इब्री 12:24 मध्ये पहा, कोणतरी वाचून पहा त्या ठिकाणी. नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात. त्या रक्ताचे बोलणे हबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. हबेलाचं रक्त त्या ठिकाणी ओरडत आहे, प्रभू येशूचं रक्त देखील आजही ते ओरडत आहे. आणि मग इब्रीकाराचा लेखक काय म्हणतो की हबेलाचं रक्तापेक्षा जे प्रभू येशूचं रक्त आहे ते हबेलाच्या रक्तापेक्षा ते मूलवान आहे, ते ओरडत, नाही का? हबेलाचं रक्त त्या ठिकाणी काय म्हणत होतं की माझ्या भावाने माझा वध केला, त्याला सूड घ्यायला ते मागत होतं. प्रभू येशूचं रक्त काय म्हणत होतं? हे बापा यांना क्षमा. आणि म्हणून म्हटलं हबेलाच्या रक्तापेक्षा प्रभू येशूचं रक्त कसं आहे? मौल्यवान आहे म्हणून त्या ठिकाणी सांगते. कारण रक्त हे जीवन आहे, रक्तामध्ये जीव आहे. आणि त्याबाबत आम्ही या साऱ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. रक्तामध्ये जीव असल्या कारणाने परमेश्वराने नियमशास्त्रामध्ये लिहून ठेवलं रक्ताचं सेवन तुम्ही करू नका, कारण त्याच्यामध्ये काय आहे? जीव आहे. याचा उत्पत्ती याचा 9:3-6 वचनामध्ये सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होती. वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हाला दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हाला देतो. तथापि मांसाचे जीवन रक्त आहे, म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका. मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जीवाबद्दल झडती घेईल. प्रत्येक पशुची व मनुष्याची झडती घेईल. प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जीवाबद्दल झडती घेईल. जो कोणी मनुष्याचा रक्तपात करेल त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल, कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे. आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य त्या ठिकाणी निर्माण केला. आम्ही उत्पत्तीचं पुस्तक जर पाहिलं तर पहिला अध्याय आणि 30 वचनामध्ये प्राणी आणि सर्वांना त्या ठिकाणी हिरवळ खायला त्या ठिकाणी दिलेली आहे.
त्यावेळेस निर्मिती झाली, जगात पाप नव्हतं, त्यावेळेस परमेश्वर काय म्हणाला, सर्वांना मी काय करतो, हिरवळ मी खायला देतो. मग तो जलप्रलय झाल्यानंतर 9 अध्यायामध्ये परमेश्वराने काय केलं, नोहाच्या वंशजांना आशीर्वादित केलं आणि त्यांना मांस खाण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलं की प्राणी तुमचे काय होतील, अन्न त्या ठिकाणी होतील. परंतु निर्बंध घालण्यात आला. परमेश्वर त्यांना म्हणा, रक्तासकट तुम्ही मांस खाऊ नका. का की रक्तामध्ये काय आहे, जीवन. जीव आहे, त्याच्यामुळे रक्तासकट मांस खाऊ नका. अनुवाद 12:16 मध्ये देखील आम्हाला हा संदर्भ त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचे रक्त मात्र सेवन करू नये, पाण्याप्रमाणे ते जमिनीवर टाकून द्यावे. ही आज्ञा परमेश्वराने का मनुष्याला त्या ठिकाणी दिली, त्याचे परिणाम काय होतात आम्हाला जगामुळे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. परराष्ट्रीय जे लोक होते, परधर्मीय जे लोक होते, ते काय करत होते की गळा दाबून ते प्राणी मारायचे, कापून टाकत नव्हते, गळा दाबून ते प्राण्यांना मारायचे जीव गुदमरून. आणि मग त्याचं जे रक्त आहे ते बाहेर जात नव्हतं आणि त्या मांसाला ते रक्त त्या ठिकाणी ढोळून राहायचं. आणि तसंच ते प्राण्याला कापून ते काय करायचे, ते रक्तासकट ते मांस खायचे. प्रेषिताचं पुस्तक याचा 15 अध्याय आणि 20 वचनामध्ये, प्रेषित 15 अध्याय 20 वचनामध्ये गळा दाबून मारलेल्या प्राण्यांविषयी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रेषित 15 अध्याय 20 वचनामध्ये. तर त्यांना असे लिहून पाठवावे की मूर्तींचे अमंगळपण, जार कर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असाल. अलिप्त असा, वेगळे असा. रक्त जीव आहे, त्याच्यामुळे काय करा, रक्त तुम्ही सेवन करू नका, रक्त सकट मांस तुम्ही खाऊ नका. आणि याचे परिणाम आज जगामध्ये आम्हाला ठिकठिकाणी पाहायला मिळतात. सर्कस मध्ये घडलेली घटना आपल्याला माहिती असेल. सर्कस मध्ये एक मोठा सिंह त्या ठिकाणी असायचा आणि त्याचा तो जबडा मोठा करायचा आणि एक लहान मुलगी त्या जबड्यामध्ये काय करायची, आपली तोंड त्या ठिकाणी द्यायची. तुम्ही ऐकून असेल हे गोष्ट. आणि मग एक वेळेस असं झालं की तिला मानेला काहीतरी जखम का काही झाली, फुटफुळी काहीतरी आली वाट. आणि मग तिने त्याच्या जबड्यामध्ये ज्यावेळेस ते आपली मान दिली, त्याच्या दाताला ते जखम लागली आणि रक्त त्याच्या जीभवर ते ढिगाळलं. त्याने तसंच तिला दाबून टाकलं. ते कितीतरी दिवस हा प्रयोग ते करत होते आणि ह्या प्रयोगावर त्या सर्कसला खूप मोठा मान सन्मान त्या ठिकाणी मिळाला. आणि मग असं आम्हाला पाहिजे, असं का त्या ठिकाणी सांगितलं की रक्तामुळं क्रूर स्वभाव मनुष्यामध्ये येतो. आणि तो सिंह अतिशय चांगला मांसाळलेला सिंह, ज्यावेळी त्याच्या दाताला रक्त लागलं, जिभेवर आलं, त्याच वेळी क्षणात त्याने ते 2 तुकडे त्याच्याकडे करून. डिस्कवरी चॅनल तुम्ही जर पाहिलं, युट्यूबवर तुम्ही जर पाहिलं, जे जंगली जमाती आहेत ते काय करतात की बैल किंवा गाय आहे ते तिच्या शिरापासून पाहतात, असे नाही का मानेच्या. ते शिरांना काय करतात की असा पोकळ बाण मारतात त्याच्या शिरीमध्ये. आणि बाण मारला की रक्ताची धार त्या ठिकाणी सुरू होती आणि ते आपल्या पात्रामध्ये ते रक्त घेतात आणि मुलं असे बसलेले असतात 3, 4, 5, 6 आणि असे नंबरशी त्यांना ते रक्त त्या ठिकाणी पिऊन जातात. आणि याचा परिणाम जंगलामध्ये राहतात, तो क्रूर स्वभाव त्यांचा त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होतो. ते जंगली लोक होतात आणि ते मारण्याशिवाय दुसरं काय करत. आणि म्हणून न्यायशास्त्रामध्ये परमेश्वराने लिहून ठेवलं की तुम्ही काय करा, रक्तासकट त्या ठिकाणी मांस खाऊ नका. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. वायरिंगचं काम करत होतो आणि त्या ठिकाणी शिडीवरून मी पाहत होतो, आणलेली मटण आणलं, सिस्टरकडे दिलं, सगळं रक्तळलेलं मटण ते तसं कुकर मध्ये टाकलं आणि मग कांदा वगैरे कापून सुरुवात झाली. आणि मी तेवढ्यात पाहायला ते सर्व गोष्टी व्हायला आणि त्यांना गॅसवर ठेवू दिलं. मग त्यांना सांगितलं तुम्ही जे करता खूप चूक करता. आणि त्यांच्या घरामध्ये इतके भांडणं, थोडासा जरी शब्द बाहेर पडला की त्याच्यावरून एकमेकांचं तुटून पडत. तिने सत्य ही घटना. आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारचे मांस खाऊ नका, हा जो स्वभाव आहे त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येकामध्ये हा स्वभाव आहे. आणि मग म्हणे तुम्ही असं कसं म्हणता, मग बायबल ऐका म्हणे, आहे बायबल. मग त्यांना संदर्भ दिले. म्हणलं मटण चांगलं दूध असं प्रकारचं मटण खाऊ नका, तुमचा जो स्वभाव दोष आहे तो याचा गुंतवणूक रक्तामध्ये आहे. नियमशास्त्रात परमेश्वराने सांगितलं तुम्ही रक्तसकट मांस खाऊ नका. ज्यावेळेस मटण आणतात
तर ते चांगलं धुवा, चांगलं त्याला, मग ते मटण त्या ठिकाणी खा. म्हणजे परमेश्वराने जे लिहून ठेवलं ते किती सत्य लिहून ठेवलं आज आम्हाला या ठिकाणी पहा. आणि म्हणून आम्हाला आम्ही रक्त काय करतो, ओरडतो, नाही का, जीव त्याच्यामध्ये आहे. रक्त सगळं करू नका. त्याच्यामध्ये चौथीची गोष्ट आहे, रक्तामध्ये एक मोठं सामर्थ्य असलेलं आम्हाला पाहायला मिळतं. रक्तामध्ये खूप मोठं सामर्थ्य. रक्तामधलं सामर्थ्य जे आहे ते आम्हाला मिसर देशामध्ये प्रगट झालेलं आम्ही त्या ठिकाणी पाहतो. कसं समजलं की ह्या रक्तामध्ये येतो एवढं महान सामर्थ्य रक्तामध्ये. आणि 430 वर्ष आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल लोक त्या गुलामगिरीमध्ये हारवणे त्यांना त्या ठिकाणी ठेवले. एक पिढी आली, त्यांना असं वाटत होतं की आता तरी आमची सुटका होईल. दुसरी आली, तिसरी आली, 9 पिढ्या त्या ठिकाणी आल्या. मिस्री लोक सर्व सहन करत होते पण ते सोडायला तयार नव्हते. 9 पिढ्यापर्यंत त्यांनी सहन केलं, अजिबात सोडायला नव्हतं. हावलो त्यांना सोडायला त्या ठिकाणी तयार नव्हता. पण ज्या वेळेस त्यांनी वलांडण्याचा यज्ञ पशु त्या ठिकाणी वाचला, तिथं रक्त त्यांनी कपाळपट्टी लावलं. त्या ठिकाणी आम्हाला पहा मिळते रक्त सामर्थ्य आहे ते त्या ठिकाणी प्रगट झालं. आणि त्या रात्री आम्हाला पहा मिळतं की मिसर देशामध्ये मोठा हाहाकार उडाला आणि त्याचे प्रथम जन्मलेले त्या ठिकाणी मारण्यात आले. निर्गम 12 अध्याय 29 आणि 30 वचनामध्ये सर्व प्रकारचे प्रथम जन्मलेलं ज्यांचे जीव होतं सगळं त्या ठिकाणी मारण्यात आलं. मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनावर बसणाऱ्या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व आणि गुराढोरांपैकी सर्व प्रथम वत्से परमेश्वराने मारून टाकले. रात्रीच्या समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिस्री लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहाकार उडाला, कारण ज्यात कोणी मेला नव्हता असे एकही घर राहिले नव्हते. रक्तामधलं मोठं सामर्थ्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मग इस्रायल लोकांच्या घरामधलं एकही व्यक्ती त्या ठिकाणी मरण पावलं नाही. एकही व्यक्ती त्या ठिकाणी मरण पावलं नाही. याचं कारण आम्हाला पाहायला मिळतं, आपल्या घरामधलं कुणी मरू नये याच्यासाठी त्यांनी काय केलं, एक कोकरा त्या ठिकाणी बळी दिला. त्यांनी कोकराचं बलिदान त्या ठिकाणी दिलं, रक्त सांडण्यात आलं, त्याचं कपाळपट्टीला लावण्यात आलं, त्यावेळी ते वाचवले. आणि मग रक्ताचे सामर्थ्य जे आहे ते त्या ठिकाणी प्रगट झालं. आणि मग आता निर्गम 12:41 मध्ये 430 लोकांचे वर्ष झाल्यानंतर इस्रायलाच्या सेना त्या ठिकाणी बाहेर पडल्या, नाही का. 12:41 मध्ये, निर्गम 12:41 मध्ये 430 वर्ष संपली. त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या. 430 वर्ष झाले त्यावेळेस त्यांच्या सेना त्या ठिकाणी बाहेर निघाल्या, कारण त्यांनी वलांडण्याचा यज्ञ पशु त्या ठिकाणी वधण्यात आला, रक्त सांडण्यात आलं. आपल्या कुटुंबावर दोष येऊ नये म्हणून त्यांनी ते रक्त त्या ठिकाणी सांडले. आणि त्या ठिकाणी परमेश्वर म्हणाला की मी रक्त पाहीन त्यावेळेस तुम्हाला काय करीन, रक्त पाहीन त्यावेळेस मी तुम्हाला वलांडून. आणि मग ज्यावेळेस त्यांची सुटका झाली, आता 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या. सुटका त्यांची झाली आणि ते त्यांचे बायका, त्यांचे लेकरं सगळे ते निघाले. आणि त्यांनी वळून ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस मिस्त्री लोक आपल्या प्रथम पुत्राला त्या ठिकाणी काय करत होते, मूठ माती देत होते. असा एक भयानक प्रसंग त्यांच्या नजरेत त्या ठिकाणी, सुटका आणि मरण. रक्ताचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट झालं. गणना 30 अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहतो. पहिल्या महिन्यात म्हणजे पहिल्या महिन्याच्या 15व्या दिवशी त्यांनी रामसेस येथून कूच केले. वलांडण सणाच्या दुसऱ्या दिवशी इस्रायल लोक प्रवेश करीत बाहेर पडले. त्यावेळी मिस्री लोक परमेश्वर ठार केलेल्या आपल्या ज्येष्ठ पुत्रांना मूठमाती देत होते. ज्येष्ठ पुत्रांचं काय करत होते, मूठ माती देत होते. ते त्याच्या मूठ माती देताना आनंदाने कुणी देत नाही, नाही का.
प्रत्येक ठिकाणी आम्हाला आजपर्यंत पाहिलं, ज्या ज्या ठिकाणी प्रेक्षा होती त्या ठिकाणी रडणं, आक्रोश करणं त्या ठिकाणी चालू होतं. परंतु यांना आनंद त्या ठिकाणी मिळाला, नाचत वागडत ते लोक त्या ठिकाणी निघाले. हे पोकळच्या रक्ताचं सामर्थ्य आम्ही त्या ठिकाणी पाहत. त्याला काय म्हटलंय, वल्हांडणाचा यज्ञ पशु, विशेष अर्थाने नाव त्याला दिलेलं आहे. हे नावातच हे सर्व काय आहे की त्याच्या रक्तामध्ये सामर्थ्य होतं आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी घडलेल्या आम्ही त्या ठिकाणी पाहत. तिथं ते समजते की रक्तामध्ये एवढं महान सामर्थ्य आहे. आता मिसर देशामध्ये वल्हांडणाचा यज्ञ पशु दिला त्यावेळेस काय झालं, प्रथम जन्मलेले मारले गेले आणि यांची काय झाली, सुटका काय. आता पाऊल जरा संदर्भ त्या ठिकाणी देतो, 1 करीन 5वा अध्याय आणि 7 वाचनामध्ये नाही का, आपल्या वल्हांडणाचा यज्ञ पशु याचे अर्पण झालेले आहे. पहा, पहिला वल्हांडचा यज्ञ पशु आणि दुसरा वल्हांडचा यज्ञ पशु कोण आहे, प्रभू ख्रिस्त. मग इथं लोक मरण पावले, यांची सुटका झाली, पण प्रभूचं अर्पण झालं, रक्त सांडलं गेलं, त्याच्या सामर्थ्याने काय झालं नाही का, त्याच्या सामर्थ्याने काय झालं, त्यावेळेस काय घटना घडली ते आता आम्ही या ठिकाणी पाहतो. मत्ती 27 अध्याय 51 ते 54 मध्ये. मत्ती 27 अध्याय 51 ते 54 मध्ये त्या ठिकाणी सामर्थ्य प्रगट झालेलं. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर विषपहारा करणारे हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र होता असे म्हणाले. आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या ठिकाणी त्यांना मारत होते, ते अधोलोकात जात होते. बरोबर आहे का नाही, पाप करून ते मेले, मरण पावले, अधोलोकामध्ये ते जात होते. पण प्रभू येशूचं वध ज्यावेळेस झाला, त्यावेळेस खडक फुटले, भूकंप झाले आणि पवित्र शरीर उठवण्यात आले. पहा, दोन्हीकडे 2 घटना आम्हाला, 2 वल्हांडणाचे यज्ञ पशु, 2 घटना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात की प्रभू येशूच्या रक्तामध्ये किती त्याच्याकडे मोठं सामर्थ्य. लोकांनी येशूने भूत काढ, खडक फुटले का, मेलेले बाहेर आले का, तिथं काहीच घटना घडल्या नाही. 3.5 वर्ष त्यांनी मोठं महान कार्य केलं, पण त्यावेळेस घटना कधीच घडल्या नाही. म्हणजे रक्त सांडलं गेलं त्यावेळेस बाकी भूकंप झाला, खडक फुटले आणि पवित्र ज्यांचे शरीर त्या ठिकाणी उठवले गेले. म्हणून रक्तामध्ये काय आहे, मोठं सामर्थ्य असलेलं आम्हाला पाहायला मिळते. पुढची गोष्ट आम्ही पाहतो की स्वर्गात जर जायचं असेल तर रक्ताच्या शिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. प्रभू येशूचं रक्त जे सांडलं गेलं त्याच्याच द्वारे स्वर्गात प्रवेश आहे. जे त्या रक्ताने धुतले जातील तेच त्या ठिकाणी पोहोचतील. तर स्वर्गात जाणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही. पवित्र स्थान, देवाच्या राजासनासमोर लाखो देवदूत नाही का, 24 वडील मंडळ, आणि अशा ठिकाणी जर जायचं असं तर त्या ठिकाणी रक्ताच्या शिवाय पर्यायच नाही. म्हणून तारणाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. सगळ्यात महत्व, रक्ताने धुतल्याशिवाय पाप क्षमा होत नाही. त्यावेळेस रक्त हे तरतूद करून ठेवलं आहे. जो पश्चाताप करतो त्याचं तारण त्या रक्ताच्या द्वारे आजही. आपण खुनाविषयी आपण पाहिलं, खून जर केला 20 वर्ष झाले, 30 वर्ष झाले तरी ते रक्तपाताच्या हाताच्या विटाळले जातात नाही का, रोज त्याच्या हातावर राहणार. तसं प्रभूचं रक्त आजही उपलब्ध आहे, जगाच्या शेवटापर्यंत उपलब्ध राहणार. कारण त्याच्यामध्ये काय आहे, जीव आहे. जीवधारी प्राणी मनुष्याला देवाने बनवलं. त्याच्यामध्ये देवाचा महान उद्देश असलेला आम्हाला त्या ठिकाणी काय पाहायला त्या ठिकाणी मिळतो. सदोतीस 31 पहा बरं, उत्पत्ती संदर्भ लागत नाही. सदोतीस 31 मध्ये, उत्पत्ती 37:31 मध्ये. मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला व एक बकरा मारून तो झगा त्याच्या रक्तात भिजवला. तिने एक बकरा घेतला आणि
तो काय केला त्यांनी तो बकऱ्याची मान कापून टाकली नाही का, रक्त बाहेर आलं. आणि योसेफाच्या अंगावरची धागा त्यांनी काढला आणि त्या रक्तामध्ये काय केलं त्यांनी बुचकाळा नाही का. आणि योसेफाला काय केलं, गुलामाच्या बाजारात विकून टाक. आणि मग ह्या रक्ताविषयी आम्हाला पहा मिळतं प्रगती 7 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये. प्रगती 7 अध्याय 13 14 वचनामध्ये. तेव्हा वडील मंडळांपैकी एकाने मला म्हटले, शुभ्र जगे परिधान केलेले हे कोण आहे, हे कोठून आले? मी म्हटले, प्रभू हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत, याने आपले जगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहे. योसेफाचा धागा त्या ठिकाणी बकऱ्याच्या रक्तामध्ये भिजवण्यात आला, त्याला गुलाम म्हणून त्या ठिकाणी विकण्यात आलं. मग तुझ्या स्वर्गामध्ये योहान गेला त्यावेळेस त्याला त्या हातात जावळ्या घेतलेले आणि शुभ्र वस्त्र परिधान त्याने केलेले पाहिले. आणि मग त्याने विचारलं हे कोण आहेत, आणि त्याला त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलं की मोठ्या संकटातून येणारे हे आहेत, यांनी आपले झगे कोकराच्या रक्तामध्ये काय केले, शुभ्र झालेले आहे. आणि म्हणून आम्हाला ते रक्त आहे प्रभू काय ते अतिशय मोलवान आहे की जे वरच्यावर त्या ठिकाणी सांडण्यात आलं. पुढची जी गोष्ट आहे ती रक्तानेच प्रायश्चित्त होते. दुसरा पर्याय जगामध्ये नाही, रक्ताने त्या ठिकाणी प्रायश्चित्त होतं. लेवी 17:11 मध्ये. शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे, कारण रक्तात जीवन असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते. त्याने शुद्ध प्राणी बनवले ते विशेष उद्देशाने त्याने बनवले नाही का. शुद्ध प्राणी त्याने जे बनवले ते विशेष उद्देशाने बनवले, कारण मनुष्य प्राणी हा पापी आहे आणि त्याला त्याचं पाप झाकण्यासाठी प्रायश्चित्त करण्यासाठी त्याने हे प्राणी मनुष्याला दिले की तुम्हाला जिवंत राहण्यासाठी तुम्ही ते प्राणी घ्या, त्याने प्रायश्चित्त करा, म्हणजे तुमच्या पाप काय होईल, पांघरून त्या ठिकाणी घालण्यात येईल. देवाचा क्रोध त्या ठिकाणी होईल, शांत होईल. कारण रक्तामध्ये काय आहे, जीव आहे. आणि मग जो न्याय आहे तो जीवाबद्दल जीव म्हणतो. 21-23 पहा बरं निर्गम. न्यायदंड जो आहे तो जीवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय. पण दुसरी काही इजा झाली हा, तर बोल. जीवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात. हा, जर पापाचं जर निर्मूलन व्हायला पाहिजे, क्षमा जर व्हायला पाहिजे तर जीवाबद्दल जीव दिलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तर पाप क्षमा होत नाही. आणि मग आम्हाला पहा मिळतं की ते विधीवर ओतायला त्या ठिकाणी सांगितले. रक्त काय करा, तुमच्या पापासाठी निर्दोष पशु तुम्ही घेऊन या, त्याच्या मस्तकावर तुम्ही हात ठेवा, तुमचं पाप त्या प्राण्यावर जायला त्याचं रक्त त्या ठिकाणी काय करा, विधीवर ओतून द्यायला सांगितलं. रक्ताने त्या ठिकाणी काय होतं, प्रायश्चित्त होतं, कारण रक्तामध्ये जीव आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. अनुवाद 12:27 मध्ये. अनुवाद 12:27 मध्ये. आणि तेथे आपले होमबली म्हणजे मांस व रक्त आपला देव परमेश्वर याच्या वेदीवर अर्पावेस. आपल्या यज्ञाचे रक्त आपला देव परमेश्वर याच्या वेदीवर ओतावेस आणि मग त्याचे मांस तू खावेस. रक्तावर विधीवर ते ओतावं लागतं. त्याच्यासाठी जो नियम आहे, नियमशास्त्रामधला पहिलाच नियम जो आहे तो विधीविषयी आलेला आम्हाला पाहावे. 20व्या अध्यायामध्ये 10 आज्ञा आहेत आणि 21 अध्याय सुरू ज्यावेळेस होतो नियमाला सुरुवात केली आणि ते नियमामध्ये पहिला जो नियम आहे तो विधीविषयी आलेला. मनुष्याने जर पाप केलं तर त्यासाठी त्याला क्षमा होण्यासाठी विधीवर ते ओतावं लागतं. जगातले जेवढे काही मानवी प्रयत्न आहे ते सगळं व्यर्थ आलेले आम्हाला पहा. कुणालाही त्यांच्या कर्माने त्या ठिकाणी पाप क्षमा होऊ शकत नाही. यिर्मयाचं पुस्तक 2रा अध्याय आणि 22 वचनामध्ये यिर्मयाने इस्रायल लोकांना त्या ठिकाणी संदेश दिला, उपदेश केला. त्यावेळेस त्याने त्याला बजावून त्या ठिकाणी सांगितलं, कारण हे लोक मूर्ती पूजेच्या जार कर्माच्या मागे त्या ठिकाणी लागले.
ते स्वतःला शुद्ध करण्यासाठी बाहेरून ते शुद्धीकरण करत होते. उत्तम ते त्या काळचे साबण, उत्तम मसाले ते आपल्या शरीराला लावत होते. पण यिर्मया त्यांना म्हणतो खारं नाही धुतलं आणि पुष्कळ साबण जरी लावला तरी पापाचा डाग तुमचा निघून जाणार नाही. यिर्मया 2:22. तर तू आपणास खाराने धुतले व आपणास पुष्कळचा साबण लावला तरी माझ्या दृष्टीने तुझ्या पापाचा डाग तसाच राहील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. पापाचा डाग तसंच ठेवा. त्याच्यानंतर रक्ताने खरेदी केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. प्रभू येशूने आपलं रक्त सांडलेलं आम्हाला काय केलं, त्याने विकत खरेदी केलं, विकत त्याने आम्हाला घेतलं. जगातील जे सर्व वंश आहेत, जाती आहेत, सर्व लोक जे आहेत त्यांना प्रभू येशूच्या रक्ताने काय घेतलंय, विकत घेतलेलं आहे. प्रगटी 5वा अध्याय आणि 9 वचनामध्ये आम्हाला पाहतो खरेदी केलेली. ते नवी गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घ्याव्यास व तिचे शिक्की फोडाव्यास योग्य आहे, कारण तू वधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्र यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले. स्वर्गात गेलेला जो मोठा समुदाय आहे तो राजासनासमोर त्या ठिकाणी देवाच्या समोर त्याची प्रस्तुती करत होता की तुझ्या रक्ताने तू आम्हाला काय केलेलं आहे, विकत घेतलं. म्हणून आज स्वर्गामध्ये देवाच्या राजासनावर आम्ही कसे आहोत, सुरक्षित आहोत. जगातील लोक त्या ठिकाणी कुठे असतील त्याची आपण या ठिकाणी कल्पना करायला पाहिजे. त्याच्यानंतर 1 करीन 6:20 मध्ये तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. 1 करीन 6:20 वचनामध्ये. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव. पुढची जी गोष्ट आहे की ज्याच्यावर रक्त आहे ते रक्त मालकी हक्क त्या ठिकाणी सिद्ध करतं. मालकी हक्क सिद्ध कर नाही का, रक्त काय करतं, मालकी हक्क त्या ठिकाणी काय करतं, सिद्ध करतं. याच्याविषयी आता आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. महत्वाची गोष्ट या ठिकाणी जुना करार आणि नवीन करार या दोन्ही करारामध्ये मालकी हक्काविषयी आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. की ज्यांच्यावर रक्त, जिथं रक्त आहे ते खून किंवा चिन्ह असलेलं आपण पाहतो नाही का. ज्या ठिकाणी रक्त आहे त्या ठिकाणी ते खून किंवा चिन्ह असलेलं आम्हाला पाहायला मिळतं. निर्गम याचा 12 अध्याय आणि 13 वचनामध्ये मोशेला देवाने सांगितलं ते रक्त जे आहे तुमच्यासाठी काय आहे, खून आणि चिन्ह चिन्ह आहे, खून आहे. आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या रक्त पाहिजे, रूप रक्त हे काय, खून किंवा चिन्ह म्हणून आहे. हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आता जुन्या जो करार आहे त्या कराराविषयी आम्ही या ठिकाणी पाहतो. सिनाय पर्वतावर ज्यावेळेस करार करण्यात आला नाही का, 24 अध्याय 1 ते 10 वचनामध्ये, निर्गमचा पुस्तक 24 अध्याय 1 ते 10 मध्ये सिनाय पर्वतावर ज्यावेळेस करार झाला त्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं मोशे पर्वतावर गेला, त्याने नियमशास्त्र लिहून आणलं आणि मग ते मोठ्या आवाजात लोकांना त्यांनी काय केलं, वाचून दाखवलं. हे तुम्हाला मान्य आहे का, तुम्ही याप्रमाणे का वागताल का, हे नियम तुम्हाला मान्य आहेत का. मोठ्या आवाजात ते काय म्हणाले, जसं देवाने आम्हाला सांगितलं तसं आम्ही करू. मग त्या पर्वताच्या पायथ्यावर काय त्यांनी काय केली, विधी बांधली, तरुण उठले आणि त्याने गोरा त्या ठिकाणी वाजला. आणि गोरा वाजल्यानंतर त्याने कटोऱ्यामध्ये रक्त घेतलं आणि ते लोकांवर काय केलं, चिंपडून टाकलं. म्हणजे काय झालं, आता तुम्ही देवाच्या मालकी हक्काचे लोक झालेले आहात. मालकी हक्क ते काय करतं, प्रगट करतं. यासाठी की देवाने आता तुम्हाला खरेदी केलेलं, विकत घेतलेलं आहे. तुम्ही कराराचे लोक आहात. जगापासून तुम्ही कसे झालेले आहात, वेगळे झालेला आहात. लेवी 20:6 पहा बरं. लेवी 20:6 मध्ये तुम्हाला वेगळं केलं असं म्हटलं. आता तुम्ही जगाचे राहिलेले नाही, तुम्हाला आता रक्त तुमच्यावर आहे, तुम्हाला वेगळं केलेलं. जवंश व्यभिचारी मतीने नाही ते नाही 20:26 20:26 मध्ये, लेवी 20:26 मध्ये,
तुम्ही माझ्या प्रित्यर्थ पवित्र व्हावे, कारण मी परमेश्वर पवित्र आहे. तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे. कसं वेगळं केलं? ऍग्रीमेंट झालं, मोशे रक्त शिंपडलं त्यांच्या अंगावर आणि ते खून चिन्ह त्या ठिकाणी झालं. देवाच्या मालकीचे हक्क लोक ते झाले आणि त्यांना मोशेने सांगितलं की तुम्हाला देवाने काय केलं, आता वेगळं केलं आहे, तुम्ही जगाचे राहिलेले. गणना 23 अध्याय आणि 9 वचनामध्ये बलाम त्या ठिकाणी इस्रायल लोकांविषयी बोललं, हे अलिप्त राहणार हे राष्ट्र आहे, हे दुसऱ्या राष्ट्रामध्ये स्वतःला गणत नाही, कारण मोशेने त्यांच्यावर रक्त शिंपडून करार केलेला आम्हाला पाहते. 23:9 मध्ये, गणना 23:9 मध्ये. डोंगर माथ्यावरून ते मार्गदर्शित पडत आहे, टेकड्यावर मी त्यांना पाहत आहे. पहा, हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे, ते स्वतःला अन्य राष्ट्राकडे करीत. गणत झालं जुना करार, रक्त त्यांच्यावर टाकलं आणि त्यांना वेगळं केलं आणि मालकी हक्क परमेश्वराने त्यांना त्या ठिकाणी प्रगट केला. तुम्ही माझ्या मालकी हक्क दिले होता. नवीन करारामध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं? प्रेषित 20:28 मध्ये तुम्हाला रक्ताने विकत घेतलेलं. जसं जुना करार पाहायला मिळतो तसा नवीन करार आम्हाला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी तो म्हणतो की रक्ताने मिळवलेली मंडळी, रक्ताखाली असलेली, रक्ताने शुद्ध आणि पवित्र झालेली मंडळी. 20:28 प्रेषित 20:28. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली तिचे पालन पोषण तुम्ही करावे. आणि म्हणून आम्हाला जसं जुन्या कराराचे लोक जगातून वेगळे केलेले होते, देवाच्या मालकीचे लोक होते, हक्काचे होते, तशी मंडळी जी आहेत त्याच्यावर, त्या मंडळीवर प्रत्येक तारण झालेल्या व्यक्ती देवाचा अधिकार आहे, देवाच्या मालकी हक्काचे ते लोक आहेत, रक्ताने ते मिळवले. याचा संदर्भ जो आहे 1 कोरिन्थ 6 अध्याय 19 आणि 20 मध्ये. ही गोष्ट आम्ही आमच्या पक्की लक्षामध्ये ठेवली पाहिजे की जगातून आम्ही वेगळं केलेलं आहे, आम्हाला निवडलेलं आहे, स्वर्गाच्या राज्यासाठी आम्हाला राखून ठेवलेलं आहे. 1 कोरिन्थ 6, 19 आणि 20 वचनामध्ये. तुमचे शरीर तुमच्यामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मुलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जे देवाचे आहे त्याद्वारे देवाचे गौरव. आता आम्ही आमचे मालक राहिलेले नाही, देव आमचा मालक आहे, त्याचं रक्त आमच्यावर आहे, आम्हाला शुद्ध केलं, पवित्र केलं, म्हणून मालकी हक्क कोणाचा आहे? देवाचा आहे. तसं जुन्या करारामध्ये देवाने त्याच्यावर मालकी हक्क प्रगट केला, तसा आमच्यावरही देवाचा मालकी हक्क आमच्यावर आहे. आणि योहान 15:19 मध्ये, योहान 15:19 मध्ये प्रभू येशू स्वतः म्हणाले, तुम्ही आता या जगाचे नाही. योहान 15:19 मध्ये. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयावर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करतो. जग तुमचं काय करतं? द्वेष करतो. जसा जुना करार आहे तसंच नवीन करार आहे. रक्ताने काय होतं की मालकी हक्क त्या ठिकाणी प्रगट होतो. त्याच्यानंतर आता युद्धाचा विषय झाला. युद्ध नाही का, आपलं युद्ध कोणाबरोबर आहे? युद्ध कसं जिंकायचं? रक्ताच्या द्वारे आम्हाला युद्ध जिंकायचं, त्याशिवाय आम्हाला युद्ध आम्हाला जिंकायचं. आणि हे कसं जिंकायचं? आम्हाला प्रगटी 12, 10 आणि 11 मध्ये. प्रगटी 12, 10 आणि 11 मध्ये. तेव्हा स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकराच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले. कोकरच्या रक्तामुळे आम्ही युद्ध जिंकू शकतो, त्याच्याशिवाय आम्ही युद्ध जिंकू शकत नाही. आणि ते जर जिंकायचं असेल तर प्रथम आम्हाला शुद्धीकरण होण्याची गरज आहे. येशूच्या रक्ताने धुतलं पाहिजे, सामर्थ्याने भरलं पाहिजे.
देवाच्या अधीन झालं पाहिजे, मग युद्धाला आम्ही पुढे जायचं. तसं जो युद्धाला जाईल तो पराभूत झालेला आहे, तो त्याला यश मिळणं आवश्यकच आहे. आणि रक्ताच्या द्वारे आम्हाला साहित्यानं त्या ठिकाणी काय काय करता येतो, विजय आम्हाला मिळवता येतो. अनेक लोक आम्हाला पाहायला मिळतात की तारण न होता युद्धावर चाललेले आहेत. यांचं पुढं काय होईल त्याचा आपण या ठिकाणी विचार आम्ही करायला. आणि म्हणून आम्हाला हे जे ज्ञान आहे, जे लिहून ठेवलं, हे अतिशय महत्वाचं आहे. आमची आत्मिक तयारी करायसाठी आम्ही कुठे आहोत, आम्हाला काय करायला पाहिजे. जीवधारी जो मनुष्य देवा निर्माण केला, हे जे रक्त जे त्यांनी बनवलं, कशासाठी बनवलं त्याचा अभ्यास आम्ही करत आहोत. त्याचे गुणधर्म, त्याचं महत्व आम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे. त्याच्यानंतर जर आम्हाला परमेश्वराकडे जर जायचं असेल तर आम्हाला एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशूचं रक्त. त्याच्याशिवाय आम्ही जाऊच शकत नाही, जगामध्ये देखील आणि स्वर्गामध्ये देखील. इथं जर आम्ही आहोत, आम्हाला जर देवाकडे प्रवेश करायचा, देवाच्या सहभागितेमध्ये जर जायचं असेल, 1 Corinthians 13:14 मध्ये, 1 Corinthians 13:14 मध्ये पाऊल मंडळीला त्या ठिकाणी म्हणतो, प्रभू देवाची प्रीती, प्रभूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा बरोबर असेल. त्या सहभागितेत जर आम्हाला जर 2 Corinthians 13:14 मध्ये, 2 Corinthians 13:14 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह. त्याच्या सहभागितेत जर जायचं असेल तर आम्हाला रक्ताने शुद्धीकरण झालं पाहिजे. स्वर्गात जर जायचं असेल तर आम्हाला रक्ताने शुद्धीकरण आमचं व्हायला पाहिजे. युद्ध जर आम्हाला करायचं असेल तर त्याच्यात रक्ताने शुद्ध होऊन आम्हाला पुढे जायला पाहिजे. त्याशिवाय आम्ही युद्ध आम्ही जिंकू शकत नाही. त्याच्यानंतर जर आम्हाला ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव जर आम्हाला व्हायचं असेल, इतकं निकट जर आम्हाला जायचं असेल, इतकं आम्हाला त्या शरीरामध्ये एक जीव झाल्यासारखं जर व्हायचं असेल तर आम्हाला त्याच्या रक्तानेच आम्हाला शुद्ध व्हायला पाहिजे. अनेक लोक येशू बरोबर संबंध वाढवायचा प्रयत्न करतात, व्यर्थ प्रार्थना करतात, व्यर्थ गोष्टी करतात, पण तो आपलं समर्पण त्याला पूर्णपणे ते करत. आणि त्याच्यामुळं ते शरीराचे, प्रभू येशूच्या शरीराचे ते भागीदार होऊच शकत नाही. कारण जोपर्यंत त्याच्या रक्ताने धुतलं जात नाही, तारण होत नाही, तोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचे. त्याचा 1 Corinthians 12:27 मध्ये, 1 Corinthians 12:27 मध्ये तो म्हणतो, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. नाही का, वैयक्तिकरित्या आम्ही त्याचे अवयव आहोत. आणि म्हणून प्रभू येशूने सांगितलं, मी वेल आहे आणि तुम्ही काय आहात, पाटे आहात. इतकं त्याने आम्हाला जवळ आम्हाला घेतलेलं आहे. आणि मग ते जो वेल आहे, तो वेल त्या फाट्याला सर्व काही त्या ठिकाणी पुरवतो. अन्न, पाणी, सामर्थ्य, कृपा, दया, प्रथा जे काय आहे ते सगळं आम्हाला त्याच्यापासून आम्हाला प्राप्त होतं. आम्ही व्यर्थ काही मिळवायच्या आम्ही गोष्टी करू नये. त्याच्यामध्ये जर राहिलं तरच आम्हाला गोष्टी प्राप्त होतील. त्याच्यामधून विभक्त होऊन स्वतः आपलं बुद्धी चालू आम्ही त्या ठिकाणी काय करायचं. आणि म्हणून आम्ही सावध आणि जागरूक राहायला पाहिजे. आता शेवटचा जो महत्वाचा गोष्ट आहे की प्रभू येशूच्या रक्ताने जी मिळवलेली मंडळी आहे ती जगामध्ये गुप्त ठेवलेली. आम्हाला समजत नाही अजून कोण स्वर्गात जाईल, कोण कुठं जाईल, आम्हाला माहित नाही. पण तो पाऊल म्हणतो की तुमचं जीवन प्रभू येशू मध्ये कसं ठेवलेलं आहे, गुप्तरित्या ठेवलेलं आहे. कलस्सी पत्र 3 अध्याय 2 ते 4 वचनामध्ये, 2 ते 4 वचनामध्ये आज ते आमचं जीवन रक्ताने धुतलेले लोक जगामध्ये गुप्तरितीने ठेवले. कलस्सी 3 अध्याय 2 ते 4 वचनामध्ये, वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीतील गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत्यू झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये असलेले. कसं ओळखायचं आम्ही एक गोष्ट, आम्हाला कसं आम्ही खात्री कशी करून घ्यायची की आमचं जीवन गुप्तपणे ठेवलेलं आहे, आमचं तारण झालेलं आहे. आम्ही कसं समजायचं आम्हाला खात्री आहे का. आणि मग त्याला आत्मनिरीक्षण करण्यासाठी आम्हाला योहानाने जे सांगितलं,
पश्चातापास योग्य अशी फळे द्या. पश्चातापास फळे दिसली पाहिजे तर तारणाची खात्री आमच्यामध्ये आहे. तर आज बाप्तिस्मा घ्यायचं 2 दिवसांनी परत सुरू व्हायचं ते काय तारण किंवा जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे चालायचं ते त्याला तारण म्हणत नाही. आज तारण म्हणजे आम्हाला देवाच्या आज्ञेचं पालनच आम्हाला त्या ठिकाणी आणि पश्चातापास योग्य फळे आम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागतं. तो म्हणतो प्रत्येक झाडाच्या मुळाशी काय केलेली कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे फळ देत ते तोडून अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येतं. योहानाचा जो संदेश आहे अतिशय कडक संदेश आहे. त्याचे कुऱ्हाड त्याने दाखवली, फळं त्याने द्यायला सांगितलं. आणि ज्यांच्या जीवनामध्ये फळे आहेत त्यांनाची खात्री आहे त्यांचं जीवन जगामध्ये प्रभू येशूमध्ये गुप्त ठेवलेलं पाऊल त्या ठिकाणी. एक दिवस येईल आणि ही मंडळी दृश्य स्वरूपात मग स्वागत प्रगट केली जाईल. काय मग उत्तम गोष्ट आहे नाही का. कलश 3, 2 ते 4 आपण पाहिलं. आणि मग प्रभू पित्याला काय म्हणेल नाही का, रक्ताने मी ही मंडळी आणून ठेवली तुझ्यासमोर राजासनासमोर आहे का नाही. आणि म्हणून आजची जी परिस्थिती आहे ती म्हणजे 1 पेत्र पहिलं अध्याय 3 ते 5 मध्ये कुठतरी वाचून पहा. 1 पेत्र पहिला अध्याय 3 ते 5 मध्ये आमचं रक्षण केलं जात आहे. आम्हाला सुरक्षित ठेवलं जाते पुनरागमनापर्यंत प्रभू येशू येईपर्यंत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवाद असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योग्य राखलेले आहात त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. पेत्र नाही का, पेत्र आणि महायाजक जर आम्ही जर पाहिले 2 जण नाही का, पेत्रला कसं निवडलं नाही का प्रभू येशू. आणि मग महायाजकाला आपण ते वस्त्र पाहिले आपण एफोद, हिरे, गोमेद, रत्न वगैरे. आणि पाऊल कसा होता आपलं पेत्र साधा लंगोट बांधलेला एवढसा माणूस नाही का ज्यावेळी गेला. हे पुन्हा आम्ही करायला पाहिजे. आम्हाला हे निवड जे केली प्रभू येशू त्याचं महत्व आम्हाला या ठिकाणी समज की प्रभू येशू गालिल समुद्रावर आला पण मंदिरामध्ये महायाजकाजवळ तो गेला नाही. कारण त्याने मंदिर झोडून त्या ठिकाणी काढलं आणि त्याने सांगितले लुथरनची काय केली गुहा त्या ठिकाणी केली. आणि ह्या पेत्राने लिहून ठेवलेले नाही का. साधा सुद्धा मनुष्य अगदी त्याला निवडलं. आणि आज मी एका पुस्तकात वाचलं की पेत्राने लिहिले जे 2 पत्र त्याच्यावर PhD आज अमेरिकेत करतात. म्हणजे पहा त्याची निवड किती आज मोठी आहे पहा. आणि त्याने मग त्या ठिकाणी लिहून ठेवलं की तुम्हाला प्रभू पुनरागमनापर्यंत रक्षण करून राखून ठेवलं म्हणून कळप म्हटले. कळपात आम्ही समजून राहायला आणि याचं महत्व आम्ही या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की प्रगती 19:6 ते 9 मध्ये हेच लोक जे प्रभूच्या रक्ताने धुतलेले आहे ते कोकराच्या मेजवानीला त्या ठिकाणी जाऊन पोहोचतील. या आपण आनंदाने उत्सव करून कोकराचे लग्न त्या ठिकाणी निघालेलं आम्हाला पाहायला. तेव्हा जणू काही मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहाच्या ध्वनी व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला, हालेलुया, कारण सर्व समर्थ आमचा प्रभू देव याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोपऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहे. तेव्हा तो मला म्हणाला, हेही लिही की कोपऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तो मला असेही म्हणाला, ही देवाची सत्य वचने आहे. कोकराच्या लग्नात बोलून आले ते धन्य आहेत. जे रक्ताने धुतले जातील, ज्यांचं तारण होईल तेच त्या ठिकाणी पोहोचतील. पहिली गोष्ट आपण पाहिली रक्तामधून ही अदृश्य मंडळी प्रगट केली जाईल. लग्नामध्ये त्या ठिकाणी ते दिसतील आणि दुसरं त्या ठिकाणी चालेल. दुसरी जी गोष्ट आहे ते प्रतिफळ आहे त्यांचा न्यायदंड त्याच्यावर येणार. 1 कोरिन्थ 3 अध्याय आणि 10 ते 15 मध्ये
जे देवाचे दास आहे, जे देवाचे लोक आहे, स्वर्गामध्ये त्यांना त्या ठिकाणी प्रतिफळ मिळणार आहे. सार्वकालिक नाश त्यांचा त्या ठिकाणी होणार नाही, तर प्रतिफळ त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. पहिले करील 3 अध्याय 10 ते 15 मध्ये. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसऱ्या त्यावर इमारत बांधित आहे. तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत याविषयी प्रत्येकाने ते बघा. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. या पायावर कोणी सोने, रुपये, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधले. तर बांधणारे प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस गडकीच आहे, आणि कारण तो अग्नीचा प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीवर होईल. आणि सगळ्यात शेवटची जी गोष्ट आहे ती म्हणजे सार्वकालिक जीवन, नाही का. या त्या ठिकाणी मनुष्याचा जे त्याच्या रक्ताने शुद्ध झालेला आहे, शेवटी त्याला स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवन आहे. प्रगटीकरण 22 अध्याय 1 ते 5 मध्ये, प्रगटी 22 अध्याय 1 ते 5 मध्ये. नंतर त्याने देवाचे व कोपऱ्याच्या राजस्थानातून निघाले नगरीच्या मार्गावर वाहणारी जीवनाच्या पायाची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यासाठी फळे देते आणि त्या झाडाची पाने राखण्यासाठी उपयोगी पडते. ती काहीही शापित असणार नाही. तर तिच्यामध्ये देवाचे व कोपऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्याच्या कपाळावर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यास दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्याच्यावर प्रकाश पाडेल आणि ते युगाने राज्य करतील. सार्वकालिक जीवन त्यांच्यासाठी आहे, ते रक्ताने विकत घेतलेले, मौल्यवान रक्ताने धुतलेले. आणि जगामध्ये एकच गोष्ट आहे की जी मौल्यवान आहे, तिच्यापेक्षा दुसरी मौल्यवान नाही. ते म्हणजे काय आहे? प्रभूचं रक्त आहे, त्याच्यावर दुसरं काहीच नाही. पहिले पेत्र 1 अध्याय 18 आणि 19 आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत. सोनं महत्वाचं नाही, मौल्यवान नाही. जगातल्या कुठल्याही प्राण्याचं रक्त मौल्यवान नाही. पहिले पेत्र 1 अध्याय 18 आणि 19 वचन. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने व रुपये अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोपरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला. आम्हाला त्याचं मौल्यवान रक्ताने मुक्त व्हायला पाहिजे. जगात त्याच्याशिवाय दुसरी महत्वाची गोष्ट मनुष्याच्या उद्धारासाठी कुठलीच नाही, असं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आपल्या ग्रुपचे जे काही ऍडमिन आहेत, सन्माननीय मनीषा मॅडम आणि जॉन दादा यांना विनंती करतो की त्यांनी या मॅडम. मॅडम Thank you.